अश्विन वैद्य लक्ष्मी अमावस्येला लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे। या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती। याच आनंदात प्रत्येक घरामध्ये लक्ष्मीपूजन केलं जातं असं म्हणतात। लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात राहावे त्यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केलं जाते। व्यापारी लोक या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात, तसे प्रत्येक घरोघरी लक्ष्मीपूजनही केलं जात असतं। दिवाळीचा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय आणि प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जात असतो। अमावस्या ही आज संध्याकाळी म्हणजेच 31 ऑक्टोबरला दुपारी 3:52 सुरू होत आहे आणि तसेच अमावस्या ही 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:16 संपत आहे। त्यामुळे लक्ष्मीपूजन नेमकं 31ला करायचं की 1 नोव्हेंबरला असं जर प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये असं सांगितलं जातं की उदयातिथी ही 1 नोव्हेंबरला येते। त्यामुळे ज्या दिवशी उदयातिथी येत असेल त्याच दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असतं। त्यामुळे या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करणं अतिशय लाभदायक ठरेल। 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:04 पासून ते रात्री 8:35 पर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असणार आहे। पंचांगात हा मुहूर्त आपल्याला सांगितला गेलेला आहे, पण या 2 तासात जवळपास 12 मिनिटांचा सर्वात शुभ मुहूर्त आहे, तो म्हणजे 6:04 पासून ते 6:16 पर्यंतचा। त्यामुळे जर पूजेची तयारी आधीच करून तुम्ही या मुहूर्तावरती पूजन केलं आणि तर याचे चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील। आणि त्याचबरोबर दुसरीकडे या दिवशी शुक्रवार असून स्वाती नक्षत्र पडत आहे, त्यामुळे देवी लक्ष्मी सोबतच शुक्राचा प्रभाव असणार आहे। शुक्र हा ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढत असतं। तर आता लक्ष्मी पूजनाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे की आपल्याला कधी कोणत्या वेळेमध्ये लक्ष्मी पूजन करायचं आहे। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही उपाय आणि काही सेवा जर केल्या तर त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं। आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, दौलत, आयु, आरोग्य याची बरकत होत असते। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान तोडून आणायचं आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या लक्ष्मी पूजन आहे, त्यामुळे घरामध्ये काही चुका प्रामुख्याने टाळायच्या आहेत। उद्या चुकूनही झाडांची आणि पानं आणि फुले अजिबात तोडू नका, कारण याने आपल्यावरती ब्रह्महत्याचं पाप लागत असतं। त्यानंतर उद्या आपल्या घरामध्ये संपूर्ण आपली जी फरशी असते ती पुसत असताना त्यामध्ये हळद, मीठ आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपली फरशी आपल्याला पुसून घ्यायची आहे। आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे। हे सर्व आपण कशासाठी करत असतो तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचाराव्या यासाठी। तर आता आपल्याला हा जो उपाय आहे कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया। सर्वात प्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं, त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे, भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपली जी काही रोजची देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे। आता सकाळी जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय चांगलं राहील। सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। आता तुम्हाला सर्वांना पांढऱ्या रुईचं झाड माहीतच असेल। पांढरी रुई जी असते तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात। त्याच्या मुळांमध्ये भगवान श्री गणेशांचा निवास असतो, त्याच्या पानांमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा निवास असतो, माता लक्ष्मी तिथे निवास करत असते त्या झाडाखाली। रुईमध्ये 2 प्रकार असतात, एक म्हणजे पांढरी रुई आणि एक म्हणजे निळी रुई। तर आपल्याला इथे पांढऱ्या रुईच्या झाडाचं पान तोडून आणायचं आहे। आता हा उपाय कशासाठी करायचा आहे तर बघा, आपल्या घरामध्ये कधीच धन, धान्य, सुख, संपत्ती, पैसा, आयु, आरोग्य याची कमतरता नसावी। आपल्या जीवनामध्ये जो काही शत्रूंचा त्रास आहे, आपल्या जीवनामध्ये जे काही समस्या आपल्याला येत आहेत तर त्या दूर व्हाव्या यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात। तर आता काय करायचं आहे, सर्वात प्रथम घरून जात असताना एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं, त्या झाडाला अर्पण करायचं आहे। तिथे एक तुम्ही दिवा सुद्धा लावू शकता आणि तिथे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही त्रास आहे तर ते दूर कर, माझ्या घरावर तुझी कृपा अखंड राहू दे। आणि त्यानंतर त्या झाडाचं एक पान तुम्हाला घरी तोडून आणायचं आहे। घरी तोडून आणलं की त्यानंतर तुम्हाला ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे, आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। पांढरी रुई जी असते तर ती सूर्याचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे उगवत्या सूर्याबरोबर आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यामुळे सांगितलं मी तुम्हाला की सकाळी 8च्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे।
त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम त्या जे रुईचं पान आपण घेतलेलं आहे त्यावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिक काढून मध्ये जे 4 डॉट असतात ते द्यायच्या, कडेने ज्या 2 रेषा असतात बघा त्याही द्यायच्या। अशा पद्धतीने स्वास्तिक झालं की त्यावरती हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। हे जे पान आहे तर ते हातामध्ये तुम्हाला धरायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे तर त्याचं एकदा पठण करायचं आहे आणि एकदा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे पान आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे। आता हे अभिमंत्रित झालेलं पान जे आहे तर ते तुम्हाला देवी लक्ष्मी समोर ठेवायचं आहे। देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कधीच पैशांची अडचण येऊन देऊ नको, घरामध्ये जो काही शत्रूंचा त्रास, वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता आहे तर ते दूर कर आणि तुझी कृपा सदैव या घरावरती राहू दे, अशी देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला देवी समोरून उचलून घ्यायचं आहे, एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे। बांधल्यानंतर तुम्हाला हे पान तुमच्या घरामध्ये जर कपाट असेल तर त्या कपाटामध्ये ठेवायचं आहे, ज्या ठिकाणी आपण आपले काही महत्त्वाचे कागदपत्र ठेवतो, आपलं थोडंफार सोनं वगैरे असेल तर तिथे ठेवायचं आहे। जर तुमचा एखादा व्यापार व्यवसाय असेल तर त्या व्यापार व्यवसायाच्या किंवा दुकानाच्या ठिकाणी तुम्हाला हे पान ठेवायचं आहे। किंवा मग तुम्ही जर तुमच्या प्रगतीसाठी म्हणजेच नोकरीच्या प्रमोशनसाठी तुम्ही केलेलं असेल तर तुमच्या ऑफिसमध्ये बघा तुमची जिथे जागा राहत असेल तर तिथे टेबलपाशी वगैरे तुम्ही हे पान ठेवू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे पान आहे तर ते आपल्या जवळ ठेवायचं आहे। अगदी साधा आणि सोपा उपाय हा जो आहे आपल्याला करायचा आहे, खूप प्रभावी आहे। हा उपाय जर तुम्ही केला तर नक्की जीवनातील सर्व शत्रूंचा त्रास जो आहे तर तो दूर होईल। माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही आपल्या घरावरती होईल। माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही, माता लक्ष्मी म्हणजे घरामध्ये सुख, समृद्धी, धन, दौलत, आयु आरोग्य असणं म्हणजे माता लक्ष्मी असणं होय। त्यामुळे हे जे उपाय आहेत ते करत असताना भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाने करत चला, नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हे पान जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता। नंतर तुम्हाला वाटलं की ते आता खराब झालेलं आहे तर नंतर ते तुम्ही मग पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता। तर अगदी साधा आणि सोपा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केला जाणारा हा उपाय तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जे आपला उंबरटा असतो, उंबरट्यावरती माता लक्ष्मीच्या पावलांचे रांगोळी काढायची आहे। त्याचबरोबर कुंकवाच्या साह्याने माता लक्ष्मीचं आवाहन करायचं आहे, म्हणजे कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्या आपल्याला माता लक्ष्मीची जी ठसे असतात पायांची तर ती आपल्या दरवाजामध्ये आपल्याला काढायची आहे। तुळशीपासून ते जिथे तुम्ही आपल्या घरामध्ये लक्ष्मी पूजन केलेलं आहे तिथपर्यंत, याला लक्ष्मीचं आव्हान म्हणतात। तर हे सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। तर नक्की तुम्ही या सर्व गोष्टी करा, त्यावेळेसच आपल्याला संपूर्ण जे काही आपण लक्ष्मी पूजन करत असतो तर त्याचा फायदा मिळेल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।